नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. महात्मा गांधी यांनी आरोग्याची गुरुकिल्ली हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातील विचारांचं चिंतन आपण करतो आहोत. पहिला भाग शरीर, हवा, पाणी, आहार, मसाला, चहा, कॉफी, कोको, मादक पदार्थ, अफू, तंबाखू, ब्रह्मचर्य यावरती आहे आणि पहिल्या भागातील 10 प्रकरणावरती 10 व्याख्यानं मी दिलेली आहेत. आज दुसरा भाग मी सुरू करतोय. दुसऱ्या भागात गांधींनी पृथ्वी किंवा माती, पाणी, आकाश, तेज, वायू किंवा हवा याविषयी माहिती दिलेली आहे. आणि महात्मा गांधी यांनी आरोग्याची गुरुकिल्ली हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातील जो दुसरा भाग आहे, पृथ्वी किंवा माती, याची माहिती आपण घेणार आहोत. हा 11वा भाग आहे किंवा हे 11वं व्याख्यान आहे. महात्मा गांधी असं म्हणतात की आरोग्याची गुरुकिल्ली हा दुसरा भाग लिहिण्याचा माझा उद्देश नैसर्गिक उपचाराचं महत्त्व सांगणं हा आहे. महात्मा गांधींचा नैसर्गिक उपचारावरती विश्वास होता किंवा नैसर्गिक उपचारावरती मोठी श्रद्धा होती. महात्मा गांधी नैसर्गिक उपचाराकडं कसे वळले, का वळले, ते या 11व्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत. गांधी असं म्हणतात की हा मनुष्यरूपी पुतळा जो आहे, हा मनुष्यरूपी पुतळा ज्या तत्वांचा बनलेला आहे, तीच तत्व नैसर्गिक उपचाराची साधनं आहेत. मनुष्यरूपी पुतळा कसा उभा राहिलेला आहे ते सांगतात. पृथ्वी किंवा माती, पाणी, आकाश किंवा अवकाश, तेज किंवा सूर्य आणि वायू यांचं हे शरीर बनलेलं आहे. आणि मनुष्य आजारी पडला, रोगी झाला, तर त्याला बरं करण्यासाठी महात्मा गांधी म्हणतात याच साधनांचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे माती, पाणी, आकाश, सूर्य, वायू किंवा हवा यांचा उपयोग करून मनुष्याला जे रोग होतात, जे आजार होतात, ते बरे करता येतात, असं गांधींनी अनुभवांती या दुसऱ्या भागात सांगितलेलं आहे. आरोग्याची गुरुकिल्ली या दुसऱ्या भागातलं पहिलं प्रकरण हे पृथ्वी किंवा माती या शीर्षकाचं आहे. अर्थातच या प्रकरणात गांधींनी रोग बरा करण्यासाठी, मनुष्याला होणारे विविध आजार बरे करण्यासाठी मातीचा कसा उपयोग होतो हे सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात की सामान्य माणसाप्रमाणे मी सुद्धा हे प्रयोग करण्यापूर्वी औषधांचा उपयोग करत असे. परत गांधी असं म्हणतात, नैसर्गिक उपचारावरती माझा खूप विश्वास होता, पण कोणाची मदत नव्हती. पुष्कळ वाचन केलेलं होतं आणि त्या वाचनावरून मी माझ्या आहारात बदल करत असे आणि त्याचा काहीसा लाभ मला होत. गांधी असं म्हणतात की मी पुष्कळ फिरायला जायची सवय ठेवलेली होती, त्यामुळे मला कधी अंथरूण धरावं लागलं नाही. आहारावरती प्रयोग चालू असताना, त्याचबरोबर नैसर्गिक उपचारासंदर्भात काही वाचन चालू असताना गांधींना पोलाक नावाच्या एका गृहस्थानं ज्यूस्ट यांनी लिहिलेलं रिटर्न टू नेचर हे पुस्तक वाचायला दिलं. गांधी असं म्हणतात की
ज्या पोलाक यांनी हे पुस्तक मला वाचायला दिलं, ज्यूस्टचं नेचर, रिटर्न टू नेचर, या पुस्तकाप्रमाणे पोलाक काही उपचार करत नव्हते, पण ज्यूस्ट यांनी जे पुस्तक लिहिलं रिटर्न टू नेचर, या पुस्तकात मातीचे उपयोग सांगितलेले आहेत. ते मातीचे प्रयोग करायला मी सुरुवात केली असं गांधी म्हणतात. रिटर्न टू नेचर हे ज्यूस्ट यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकात मातीवरती विशेषतः भर देण्यात आलेला आहे असं गांधी म्हणतात. ज्यूस्ट असं म्हणतात की बद्धकोष्ठ असेल तर स्वच्छ माती कापडाच्या तुकड्यावर न ठेवता तशीच ओटी पोटावर ठेवावी. पण गांधी असं म्हणतात, मी असं न करता ती माती, स्वच्छ माती एका बारीक कपड्यात ठेवली आणि जसं पोल्टीस ठेवतात किंवा पोटीस ठेवतात त्याप्रमाणे रात्रभर ती कपड्यात ठेवलेली पिशवी मी माझ्या ओटी पोटावर ठेवली आणि सकाळी मला शौचाला साफ झालं आणि अतिशय समाधान वाटलं असं गांधी लिहितात. म्हणजे जर बद्धकोष्ठ असेल तर बद्धकोष्ठावरती महात्मा गांधींनी असं सांगितलेलं आहे की एक स्वच्छ माती कपड्यात बांधून, ती कपड्यात बांधलेली माती रात्रभर आपल्या ओटीपोटावर ठेवावी आणि असं करण्यामुळं बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो असं गांधी सांगतात. आणि ही मातीची पट्टी 3 इंच रुंद आणि 6 इंच लांब असावी असं गांधी म्हणतात. म्हणजे भाकरीपेक्षा दुप्पट किंवा अर्धा इंच जाडीची असावी. ते असं म्हणतात की ज्यूस्ट यांनी असं सुचवलेलं आहे की ज्याला विषारी साप चावलेला आहे, त्याचा विषारी साप जो चावलेला आहे त्याचं विष सुद्धा या मातीनं उतरतं. ज्याला असा साप चावलेला आहे त्याला मातीचा खड्डा करून, मातीत झाकून जर त्याला झोपवलं तर त्याचं विष उतरतं असं ज्यूस्टनं आपल्या रिटर्न टू नेचर या पुस्तकात लिहिलेलं आहे. यावरती मात्र काही गांधी म्हणतात मी प्रयोग केलेला नाही, तो प्रयोग सिद्ध हो किंवा न हो, पण ज्यूस्टनं मातीचे जे उपयोग सांगितलेले आहेत, इतर उपयोग सांगितलेले आहेत, ते फायदेशीर आहेत असं गांधी म्हणतात. डोकं जर दुखत असेल तर मातीची पट्टी जर ठेवली तर त्याचा फायदा होतो असं गांधी सांगतात. गांधींनी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे आणि ते पुढे असं म्हणतात की शेकडो लोकांच्या वरती मी हा प्रयोग केलेला आहे आणि त्यांची डोकेदुखी थांबलेली आहे. ते असं म्हणतात बद्धकोष्ठतेबरोबर, डोकेदुखी बरोबर जर साधे फोड आले असतील मनुष्याला, ते फोड सुद्धा अशा मातीनं बरे होतात. अशा फोडावर ठेवण्यासाठी स्वच्छ कपडा घेऊन जर त्या कपड्यात माती भरली आणि ती मातीची पट्टी ठेवली तर बहुतांशी फोड बरे होतात असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत मी हा प्रयोग केलेला आहे त्यांचे फोड बरे झालेले आहेत. एकाही केसमध्ये अपयश आल्याचं मला आठवत नाही असं गांधी म्हणतात. जर विंचू चावला असेल, गांधील माशी चावला असेल तर गांधील माशीचं, विंचवाचं विष सुद्धा मातीच्या प्रयोगानं, मातीच्या उपयोगानं, मातीच्या वापरानं दूर होतं असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की सेवाग्रामला जो आश्रम आहे तिथे सतत रोज विंचवांचा उपद्रव होतो आणि मी त्या ठिकाणी विंचू चावल्यानंतर हे प्रयोग केलेले आहेत. विंचू दंशावरती प्रसिद्ध असलेले सर्व उपाय इथं ठेवलेले आहेत असं गांधी म्हणतात. पण त्यांचा बिनचूक उपयोग होतोच असं त्यापैकी एकाच्याही बाबतीत मी सांगू शकत नाही हेही गांधी सांगतात. गांधी असं म्हणतात फार ताप असेल तर मातीचा उपयोग ओटी पोटावर व डोकं दुखत असेल तर मी डोक्यावरती केलेला आहे आणि त्याचा मला चांगला उपयोग झालेला आहे. त्याने ताप गेलाच आहे असं सांगता येणार नाही असं गांधी म्हणतात.
पण शांती मात्र हमखास लाभलेली आहे. टायफॉइडच्या बाबतीत सुद्धा त्यांनी मातीचा प्रयोग केले. ते असं म्हणतात की टायफॉइडचा ताप हा मुदतीचा ताप असतो आणि विशिष्ट मुदत संपल्याशिवाय हा ताप जात नाही, पण हा ताप उतरण्यासाठी जर मातीचा उपयोग केला तर रोग्याला शांती लाभते असं गांधी म्हणतात. आणि अनेक रोग्यांनी टायफॉइडचा ताप असताना माती मागून घेतलेली आहे आणि त्याचा त्यांना लाभ झालेला आहे असं गांधी म्हणतात. सेवाग्राम आश्रमामध्ये 10 केसेस टायफॉइडच्या होत्या आणि त्यातली एकही केस दगावली नाही असं गांधी सांगतात. आणि त्यामुळं सेवाग्रामला टायफॉइडचं भय राहिलेलं नाही असं गांधी स्पष्ट करतात. एकाही केसमध्ये गांधी म्हणतात मी औषधाचा उपयोग केलेला नाही, मातीचा उपयोग केला. मातीशिवाय काही दुसरे नैसर्गिक उपचार सुद्धा करून मी हे आजार बरे केलेले आहेत असं गांधी सांगतात. गांधी पुढे असं म्हणतात की मातीमध्ये थोडं मोहरीचं तेल मिसळलं आणि ही माती चांगली गरम केली म्हणजे अगदी निर्दोष बनते. माती कशी असावी हे सुद्धा गांधींनी सांगितलेलं आहे. त्यांना पहिल्या प्रथम जी माती मिळाली ती स्वच्छ लाल माती आणि स्वच्छ लाल मातीचा त्यांनी उपयोग केलेला होता. तसं म्हणतात माती चिकट नसावी आणि अगदी रेताड सुद्धा नसावी. खत मिश्रित म्हणजे खत घातलेली तर ती अजिबात असू नये. मऊ रेशमासारखी असावी, त्यात खडे नसावेत. त्याकरता ती अगदी बारीक चाळणीतून चाळून घ्यावी. पुरती स्वच्छ न चाळली वाटली नाही माती तर ती शेकून घ्यावी असं गांधी म्हणतात. म्हणजे माती स्वच्छ असली पाहिजे आणि ती स्वच्छ नसेल तर ती शेकून घेतली पाहिजे. माती अगदी सुकी असली पाहिजे. ओली असली तर ती उन्हात वाळवावी किंवा विस्तवावर सुकवावी असं गांधी म्हणतात. बागेतली माती सुद्धा वापरायला हरकत नाही असं गांधी म्हणतात. ती सुकून घेतल्यानंतर वरचेवर वापरता येते आणि अशी वापरल्याने मातीचा गुण कमी होतो असा मला तरी काही अनुभव आलेला नाही असं गांधी म्हणतात. गांधींना कुणीतरी असं सांगितलं की यमुनेच्या काठची पिवळी माती फार गुणकारी असते. त्याचाही उल्लेख त्यांनी या पुस्तकातल्या दुसऱ्या भागातल्या पहिल्या प्रकरणात केलेला आहे. तर अशा प्रकारे गांधी यांनी या प्रकरणामध्ये कुणे नावाच्या एका तत्ववेत्यानं माती संदर्भात जी माहिती दिली त्याचाही उल्लेख केलेला आहे. गांधी असं म्हणतात कुणे यांनी असं लिहिलेलं आहे की शौचाला साफ होण्यासाठी समुद्रातली एक प्रकारची स्वच्छ बारीक रेती खाल्ली पाहिजे. पुढे ते असं म्हणतात की माती काही पचत नाही, ती कचऱ्यासारखी बाहेरच पडते, पण ती बाहेर पडताना मळ सुद्धा बाहेर आणते. गांधी असं म्हणतात या गोष्टीचा काही मी अनुभव घेतलेला नाही, पण लोकांनी एक दोनदा या गोष्टीचा अनुभव घ्यायला काही हरकत नाही, त्यामध्ये काही धोका नाही असं गांधी सांगतात. तर अशा प्रकारे आरोग्याची गुरुकिल्ली या पुस्तकातील दुसऱ्या भागातील पहिलं जे प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण मातीचे उपयोग यावरती आहे. मनुष्य आजारी पडल्यानंतर त्याचा आजार बरा करण्यासाठी मातीचा कसा उपयोग होतो, मातीचा उपयोग कोणत्या पद्धतीने करावा, माती कोणत्या प्रकारची असावी, माती कशी असावी याची माहिती गांधींनी या प्रकरणात दिलेली आहे. आणि गांधींनी हे जे प्रकरण लिहिलेलं आहे प्रकरण जुस्ट नावाच्या अभ्यासकानं त्यांना रिटर्न टू नेचर हे जे पुस्तक जुस्टनं लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता आणि त्या पुस्तकातील मातीचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग गांधींनी स्वतःवरती आणि आश्रमातील शेकडो लोकांच्यावरती करून मातीचा गुणकारी उपयोग कसा असतो ते या प्रकरणात स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद.